वाचवणारी तुझीच शक्ती आहे. मग तुला प्रसन्न करण्याची गणराया आणि या भक्त जनांकडे चांगलीच युक्ती आहे. सदैव मुखात तुझे नाव घेणे, अरे सदैव मुखात तुझेच नाव घेणे हीच गणराया खरी भक्ती आहे. आणि तुझ्याच चरणावर हे गणराया अरे या भक्त गणांना मिळणारी खरी मुक्ती आहे. बघा बुवा म्हणायचं आहे काय, आज चाहूल लागले प्रत्येक भक्त गणाला त्याच्या बाप्पाची. पण सगळ्या मित्रांनो, कोकणामध्ये आपल्या भात लावणीचा सीझन चालू आहे, बरोबर ना. तो शेतकरी अगदी आनंदाने बघून आपल्या बाप्पाला सांगतोय, बाप्पा अरे तुझं आगमन तर निश्चितच होणार आहे, पण जे काय मी माझं छोटस रोपण लावलंय ते तुझ्या आशीर्वादानं, तुझ्या चांगल्या आशीर्वादानं ते फुलून येऊ दे. माझं जे काही छोटस रोपण आहे त्याला चांगला बहर येऊ दे. आणि तोच विषय हा शेतकरी राजा आपल्या बाप्पाकडे त्याच्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणून म्हणायचंय. हो ऐका, की या धरणीवर शेतकरी अहो धान पिकाचे कष्ट करी, अहो या धरणीवर शेतकरी आणि धान पिकाचे कष्ट करी. मग मुखी घेऊन तुझे काम कराया, आणि मुखी घेऊन काम तुझे काम कराया. कृपेची धरछाया हे बाबा तू गणराया, अरे कृपेची धरछाया बाबा तू गणराया. शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया. शेतकरी धान पिकाचे कष्ट करी, या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्ट करी. मुखी घेऊन नाम तुझे काम कराया, मुखी घेऊन नाम तुझे काम कराया. कृपेची धरछाया कृपेची धरछाया भावने केली पेरणी करून तुझ लगना, करून तुझ लगना, करून तुझ लगना. अरे रुजून आले रूप चांगले तूच रे दया घना, तूच रे दया घना, तूच रे दया घना. नांगराला बैल जोडले आता यावे धराया, नांगराला बैल जोडले आता यावे धराया. कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया, कृपेची धरछाया बाप्पा तू गणराया. बाप्पा तू गणराया, गणराया बाप्पा तू गणराया.
गुरुवंतारी अरे बरसायाच्या मेघराजाला सांग विघ्नहर्ता भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया भोळ्या भक्तांच्या या कष्टाला रंग भराया कृपेची छाया बाप तू गणराया कृपेची छाया बाप तू गणराया शेतकरी धान पिकाचे कष्टकरी या धरणीवर शेतकरी धान पिकाचे कष्टकरी मुखी घेऊन नाव तुझे काम कराया मुखी घेऊन नाव तुझे काम कराया तुझे करताया कृपेची धर छाया हे बाप तू गणराया. ही गावाला जाताना माझ्या बाप्पासाठी काय काय तयारी करू त्याच्यासाठी काय काय नेऊ ही उत्सुकता प्रत्येक भक्ताला त्या बाप्पाची लागलेली असते आणि तोच विषय गाण्यातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं की आला आषाढ हा सरता येतो श्रावण वाया. अहो आला आषाढ हा सरता मग येतो श्रावण खुनवाया. भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा गणराया. बाप्पा अरे वर्षानं तुझं आगमन होणार आहे. एकदा निघून गेलास की वर्षभर हे डोळे तुझ्या वाटेकडे लागतात. मग हा भक्त तुझ्या तयारीला लागलाय. काय आणू माझ्या बाप्पासाठी काय करू त्याच्यासाठी तोच विषय हा भक्त बाप्पा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं 1 2 3 4 भक्त लागलाय तुझ्या तयारी बाप्पा गणराया. भक्त लागलाय तुझ्या तयारी बाप्पा गणराया. लागलाय तुझ्या तयारी बाप्पा गणराया. भक्त लागलाय तुझ्या तयारी बाप्पा गणराया. आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया. आला आषाढ हा सरता येतो श्रावण खुनवाया. भक्त लागलाय आठवणीमध्ये एवढा का सामील झालाय. तुझ्या तयारीला लागलाय. माझ्या बाप्पासाठी काय घेऊ कुठल्या रंगाचं तोरण घेऊ कुठल्या रंगाची रांगोळी घेऊ कुठले झुले घेऊ कुठली फुलं घेऊ म्हणून म्हणायचंय हे तुझ्या सजवाया फुले वर लावाया घेईन दीप माला झुले लावाया घेईन दीप माला झुले वर लावाया घेईन दीप माला झुले.
गणराया भक्त लागलाय तुझ्या तयारीला देवा बाप्पा 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 गणराया साऱ्या भक्त जना इकडे राया आणि या साऱ्या भक्त जना देण्या दर्शन या वेगणा असं का म्हणतो बाप्पा? अरे भक्त तुझा तयारीला लागलाय, ये एकदाचा 7 सप्टेंबरचा तो दिवस लवकर येऊ दे, कारण हे डोळे आणि आतुरले देवा तुझी ती मूर्ती पाहण्यासाठी. आणि म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4
33 कोटी देवांमध्ये कार्यरमी पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्नहर्त्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्त जनाला लागलेले आहे आणि म्हणून हा आजाड बांगर अरे डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्षात जावं की बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा हुलवाहे मंजूळ वारा तुमचा हाता हातात घ्या आणि लोट घ्या अरे नैयो लगता नैयो लगला की बहरून आला देवा अरे निसर्ग हसारा मला काहीचा गुणवाहे तू मंजूळ वारा महाजन बाबर बापा तुला काय म्हणतोय अरे दर्शन दे आये साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा अरे दर्शन दे साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा 1 2 3 4 बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा उदवाहे मंजूळ वारा दर्शन देण्याये साऱ्या भात जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भात जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा सजली बघा ही अंबर धरती चढवून आहात चढवून आहात चढवून आहात आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज अहो येणार तो गणराज सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा दव नामाचा हा छंद मजला जडावा तुझ्या विना आहे सारा जग हसुना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना आहे सारा जग हसुना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त
महिमा तुझा हा थोर अरे अर्पण करतो मन मंदिरी मी शब्द सुमनांचा हार हा शब्द सुमनांचा हार तव नामाची गोडी लागू दे कानाला तव नामाची गोडी लागू दे कानाला साथ राहू दे तुझी ही क्षणोक्षणाला सौख्य लाभू दे राजेशाच्या जीवना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा ओ बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागताही जाऊन वाहे मंजूर वारा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याने साऱ्या भक्त जना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा अरे दर्शन देण्याने तू साऱ्या आणि तुझे दर्शन घेता हे गणराया हर्ष होतो माझ्या मनाला अरे हेच मागणे गणराया आहे तुझ्या चरणाला आणि सुख समृद्धी द्यावी गणा अरे तू या साऱ्या भक्त आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आज बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरात झालेलं आहे सुख करता दुःख करता या विश्वाचा पालन करता तो गणपती बाप्पा ज्याला 33 कोटी देवांमध्ये मित्रांनो कार्याला मी पहिला पूजेचा मान मिळाला ज्याच्या सत्तेशिवाय या झाडाचं पान देखील मित्रांनो हलत नाही तो या आधी मायाचा लाडका पार्वती पुत्र त्याच्या चरणावरती हा गण माझा ठेवतोय म्हणून मला मित्रांनो काय म्हणायचं आहे लक्ष असावं मैं इश्क हुस्सा वो आशिकी है मेरी मैं इश्क उसका वो आशिकी है मेरी वो लड़की जिंदगी है आणि म्हणून हे काय हा आझाद बाबा तुझा तुला काय सांगतोय गमरी मित्रांनो म्हणायचं आहे नाद घुमला चराचरी ही स्वारी आली मुद्रावरी हे गणराया अरे नाद घुमला चराचरी स्वारी आली मुद्रावरी मैं कमर शाने आलेत ना सर्वांच्या घरात आलेत ना झोपलो नाही ना मजा करायची ना मित्रांनो बाप्पा सर्वांच्या घराघरात आज विराजमान झालेला आहे म्हणून म्हणायचं आहे आणि कमर शाने बाप्पा आले घरी 1 2 3 4 Yeah.
उजळवरी नाद घुमला चराचरी सारी आली उजळवरी एका वर्षाने आज बाप्पा आले घरी एका वर्षाने आज बाप्पा आले घरी एका वर्षाने आज बाप्पा आले सारी आली उजळवरी नाद घुमला चराचरी सारी आली उजळवरी सारी आली उजळवरी